कम्प्युटर सायन्स 2 त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहे. त्यामध्ये एवढी खिचडी आहे ना, प्रोसेसर आहे, कंट्रोलर आहे, दोन्हीचा अभ्यास करावा लागतो मुलांना. 8085 आणि 8051 कंट्रोलर आणि प्रोसेसर. माझा सल्ला आहे पहिला प्रोसेसर करा. त्याची ब्लॉक डायग्राम दिली आहे ना मोठी, ती करा. ती जर तुम्हाला समजली ना तर तुम्हाला त्याचे इन्स्ट्रक्शन सेट समजणार. मूव म्हणजे काय, ट्रान्सफर म्हणजे काय, ALU रिलेटेड इन्स्ट्रक्शन काय असतात हे सगळं त्यातलं कळणार आहे. एकदा इन्स्ट्रक्शन सेट तयार झाला की मग कोडिंग घ्यायचं. विद्यार्थी डायरेक्ट कोड पाठ करत बसतो, त्याने CS2 ची प्रिपरेशन होणार नाही. तुम्हाला जर याची IMP बँक कोडिंगची म्हणजे असेंब्ली कोड कुठले मॅक्झिमम विचारले जातात त्याची जर तुम्हाला लिस्ट हवी असेल तर मला कमेंट करून कळवा. CS2 प्रोग्रॅमिंग किंवा असेंब्ली कोड्स, मग मी त्या रिलेटेड एक लिस्ट प्रिपेअर करतो आणि तुम्हाला एक मदत करतो जेणेकरून CS पार्ट 2 मधलाही स्कोर तुमचा इम्प्रूव्ह होईल.